तर नमस्कार मंडळी, आज आम्ही आलो आहोत हैदराबाद येथे. हैदराबाद शहरात अनेक पाहण्यासारख्या गोष्टी, त्यामधील हे जी.पी. बिर्ला आर्किओलॉजिकल ॲस्ट्रॉनॉमिकल अँड सायंटिफिक रिसर्च इन्स्टिट्यूट येथे आम्ही भेट दिलेली आहे. पाहू शकता, हे या ठिकाणी स्वागताचं द्वार आहे, वेलकम गेट आहे. या ठिकाणी लोकेशन मॅप ऑफ द सायन्स म्युझियम. आता या ठिकाणी वेगवेगळ्या 3 लोअर लेवल, दिस लेवल आणि अशा एकूण 3 फ्लोअर आहेत. फर्स्ट फ्लोअर, सेकंड फ्लोअर आणि थर्ड फ्लोअर. या सायन्स सेंटरमध्ये सगळ्यात सुरुवातीचं म्हणजे वरचं जे थर्ड फ्लोअर आहे त्याला आम्ही आहोत सध्या. या थर्ड फ्लोअरची सुरुवात डायनासोरियमपासून होती. या ठिकाणी डायनासोरचा स्केलेटन आपण पाहू शकता. हा ओरिजिनल असा स्केलेटन आहे, भारतामध्ये गुजरात येथे सापडलेला. या ठिकाणी आपण डायनासोरचं हे स्केलेटन पाहून अंदाज करू शकतो की स्केलेटन जर एवढा आहे, बघा कुठे सापडलेलं आहे, गुजरातमध्ये. बघा, डायनासोरचं या ठिकाणी एग आहे, तुम्हाला पाठीमागे दिसत असेल. 1 कंप्लीट एग, अप्पर क्रेटॅजियस एज. आता याची एज किती आहे नेमकं? खेडा डिस्ट्रिक्टमध्ये हे सापडलेले आहे. अबाउट 70 मिलियन इयर्स ओल्ड. 70 मिलियन इयर्स ओल्ड हे एग आहे. या ठिकाणी लोअर जुरासिक 160 मिलियन इयर्स ओल्ड हे आहे. बघा, पाहू शकता, या ठिकाणी त्याचे पाय आहेत आणि या ठिकाणी जोडलेला त्याचा मानेचा भाग आहे, जबडा आहे. प्रत्येक भाग या ठिकाणी व्यवस्थित जोडलेला तुम्हाला आढळेल. बघू शकता, या ठिकाणी सांगाडा आहे. या ठिकाणी हाडे आहेत, डायनोसॉरचे सापडलेले हाडे. बघा, टिबियल लेग बोन म्हणजे पायाचं या ठिकाणी बोन सापडलेलं आहे. या ठिकाणी सेफ्टीचा भाग आहे डायनासोरचा. अतिशय दुर्मिळ असं हे म्युझियम आहे आणि मी माझ्या आयुष्यामध्ये डायनासोर खरं म्हणजे ऐकून होतो, परंतु डायनासोरचं कुठला अवशेष का असेना चित्रात आजपर्यंत पाहिलं नव्हतं, परंतु प्रत्यक्षात पाहण्याची माझी ही पहिलीच वेळ आहे आणि अवाक झालो आम्ही सगळे आमची सगळी फॅमिली हे सगळं डायनासोरचे अवशेष पाहून. बघा, या ठिकाणी हत्ती आहे जुन्या काळातला आणि या ठिकाणी त्याचं हस्तिदंत ठेवण्यात आले आहे, आपण पाहू शकतो. या ठिकाणी काही बुंदे झाडाचे दुर्मिळ असे फार पुरातन अशा काळातले ठेवले. या ठिकाणी हस्तिदंत आहे. या ठिकाणी परत रिव्होल्युशन आहे हत्तीचं झालेलं. पुढे परत एकदा बुंद आहे. बघा, बिर्ला सायन्स सेंटर कुठे आहे? तर आपण बिर्ला टेम्पल ऐकून असाल, तर बिर्ला टेम्पलच्या अगदी बाजूला हे बिर्ला सायन्स सेंटर आहे. बघा, या ठिकाणी डायनासोरचे वेगवेगळे जे प्रकार आहेत त्या प्रकाराची चित्र या ठिकाणी दिलेली आहेत. परत या ठिकाणी पाहू शकता तुम्ही. बघा, परत एकदा मागच्या बाजूने मी शूट करण्याचा प्रयत्न केला. सेफ्टीचा भाग बघा, सेफ्टी आणि मानेपर्यंतचं सगळं जे हाडं आहेत ते सगळे एकजीव आहेत. बघा, पाहू शकता. आता या ठिकाणी डायनासोरच्या अंड्यामधून डायनासोरची पिल्लं कशी निघतात त्याचं एक मॉडेल ठेवलेलं आहे. हे म्हणजे खरं नाही, केवळ बनवलेलं मॉडेल आहे. बघा, अंड्यामधून जशी तशी जिवंत डायनासोरची पिलं निघतानाचं मॉडेल या ठिकाणी आहे. पुढे जाऊ. बघा, इफ डायनासोरवर म्हणजे डायनासोर जर का उभे राहिले असते तर किती मोठी त्यांची बॉडी असती, त्याचा डेमो या ठिकाणी पाहिला आपण आत्ता. पुढे पाहूया. परत एकदा आपण डायनासोरचं स्केलेटन बघतोय आणि आमची फॅमिली, आमची छोटी मुलगी या ठिकाणी खूप एन्जॉय करताना दिसते आहे. पाहू शकतो आपण. ही अनघा आहे, आमची मुलगी डायनासोरियम. बघा, ह्याचं उद्घाटन कुणाच्या हस्ते झालं या ठिकाणी दिले, श्रीमती निर्मला मॅम. बघू शकतो आपण. या ठिकाणी परत एकदा जाताना एकदा रिव्ह्यू घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, कारण हे पूर्ण कॅमेऱ्यामध्ये मावत नाही, इतकं मोठं हे स्केलेटन आहे. वेगवेगळ्या बाजूनं कोपऱ्यामध्ये उभे राहून याचे फोटो काढावे लागतात किंवा व्हिडिओ काढावा लागतो. हे एंट्रन्स आहे या सायन्स सेंटरचं. या ठिकाणी परत एकदा नेमप्लेट पहा, जी.पी. बिर्ला आर्किओलॉजिकल अँड ॲस्ट्रॉनॉमिकल अँड सायंटिफिक सेंटर. या ठिकाणी समोर उभे राहून फोटो काढण्याचा आम्हाला मोह आवरला नाही. बघा, हे प्रांगणाचं दृश्य आहे. समोर पार्किंगची व्यवस्थासुद्धा व्यवस्थित केलेली आहे. या ठिकाणी फ्लोअरचं म्हणजे कोणत्या माळ्यावर काय आहे नेमकं त्याचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे.
परत एकदा तेच सेकंड फ्लोअर फर्स्ट अप्पर लेवल. आता आर्किओलॉजिकल क्लॉक या ठिकाणी एक क्लॉक दिलेली आहे, सॉरी जिओलॉजिकल क्लॉक. या ठिकाणी डायनासोरचे वेगवेगळे प्रकार आहेत आणि डायनासोर कसे बदलत गेले त्याचं या चित्रामध्ये मांडण्यात आलं आहे. वेगवेगळे चित्र पाहूयात. बघा आता फोटो रूपात घेतलेला सांगाडा. आम्ही अगदी या सांगाड्याच्या जवळ उभं राहून फोटो काढलेले आहेत, बघू शकता आपण. आपणही जरूर हैदराबाद शहरामध्ये जर गेलात तर बिर्ला मंदिरच्या जवळ बिर्ला सायन्स सेंटर आहे, त्याला नक्कीच भेट द्या. अतिशय दुर्मिळ असं हे म्युझियम आहे, ज्याच्यामध्ये डायनासोर हे मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं. सेकंड फ्लोअर जे आहे त्याचं वर्णन मी पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहेच. परंतु डायनासोर पाहण्याची जी मजा आहे ना, आम्हाला सर्वांना येणार आहे. कारण पिक्चरमध्ये आपण डायनासोर बघितलं आहे, जे की आभासी होतं, व्हर्च्युअल होतं. परंतु या ठिकाणी रिअलमधला डायनासोरचा स्केलेटन या ठिकाणी आपण पाहू शकतो. अतिशय दुर्मिळ असं हे म्युझियम आहे. तुम्ही हैदराबाद शहरामध्ये असेंब्लीच्या जवळ गेलात, पार्लिमेंटच्या जवळ गेलात की त्या ठिकाणून हाकेच्या अंतरावर डाव्या बाजूला आपण लेफ्ट टर्न घेतला की आपल्याला हे बिर्ला मंदिर तिथून जवळ आहे. तुम्ही ॲटोनेसुद्धा किंवा मेट्रो ट्रेननेसुद्धा या ठिकाणी शहरामध्ये प्रवास करू शकता आणि या बिर्ला सायन्स सेंटरला पोहोचू शकता. पाहू वेगवेगळे दुर्मिळ असे फोटो. बघा स्केलेटन अगदी जवळून. कल्पना करा की स्केलेटन जर एवढा मोठा आहे, याला जर का मांस जेव्हा असतं किंवा हा जिवंत जेवढा असेल तेव्हा हा कसा दिसत असेल. धन्यवाद. भेटू पुढच्या ब्लॉग.